मैत्रिणी हे बघा असे छान असे आपले बाजरीच्या पिठामध्ये कोथिंबिरीचे पराठे किती छान केलेले आहे. तर बघा या पद्धतीने मैत्रिणी सकाळी नाश्त्याला आणि डब्याला बी नेतात, लहान मुलांना नाश्त्याला बी लवकर झटपट बनल्या जातात. तर या पद्धतीने असे पराठे तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, लाईक करायचं विसरू नका. साधे सोपे आपले हे पराठे आज आपण तयार केलेले आहे. कोथिंबीर आणि बाजरीच्या पिठामध्ये हे बनवलेले आहे. आज आपण धपाटे धपाटे पराठे म्हणजे एकच मैत्रिणींनो. तर हे धपाटे आपण बनवले हे बाजरीच्या पिठाचे कोथिंबीरमध्ये. तर असे छान असे धपाटे आता हे आपले तयार झालेले आहे. तर ह्या पद्धतीने धपाटे तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे बघा असे मस्त गरमचे गरम आहे. अजून आता थोडेसे असे थोडे सुकट ठेवलेले. आता एकावर एक आपण ठेवून घेणार आहोत. तर हे बघा या पद्धतीने असे बनवायचे. तर आपले धपाटे झालेले आहे मैत्रिणी. चला आता आपण एकावर एक ठेवून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने असे सर्व धपाटे करायचे मैत्रिणी. खाऊन बघायचे, करून खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. सकाळच्या नाश्त्याला खूप छान असे गरमागरम पराठे इतके छान लागतात कोथिंबीरचे. आणि कोथिंबीर विशेष म्हणजे आरोग्याला खूप चांगले असते मैत्रिणी. तर बघा या पद्धतीने मी बनवलेले आहे, साधे आणि सोपे. आता आपण हे कशा संग खायचे मी ते तुम्हाला सांगत आहे. तर आता हे धपाटे आपण हे खाणार आहोत याच्या संग आपल्या याच्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाणार आहोत. तर हे धपाटे आता हे बघा किती छान असे पूर्ण असे मस्त तयार झाले सगळे गरमागरम असे टेस्टी धपाटे आपण बनवले. कसे बनवले मी ते तुम्हाला दाखवलं. तर आता आपण याच्यासाठी शेंगदाणे याची चटणी कशी बनवणार आहे ती तुम्हाला दाखवत आहे. खोबऱ्याच्या चटणीबरोबर एकदम छान असे लागतात. तर चला आपण खोबऱ्याची चटणी कशी बनवत आहोत ती पाहूया. तर छान असे तयार झालेले आहे. असे एकावर एक आता आपण गरमागरम मस्त आता हे ठेवून देऊ. तर हे बघा मैत्रिणी धपाट्या संग खाण्यासाठी आपण चटणी बनवत आहोत. तर हे बघा कशा पद्धतीने बनवत आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर हे बघा आपण छानसं असं खोबरं किसून घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, कोथिंबीर. आता हे छान असं मिक्सरमध्ये दळणार आहोत आणि छान अशी चटणी आपण खोबऱ्याची बनवणार आहोत धपाट्यासंग खायला. तर चला आता आपण चटणी मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे बघा मैत्रिणी छान अशी आता ही खोबऱ्याची चटणी आपण वाटून घेतलेली आहे. आता हिला आपण फोडणी देणार आहोत. आपल्याला पराठा संग खाण्यासाठी आपण ही चटणी बनवत आहोत. हिला आपण खोबऱ्या चटणीला तडका देणार आहोत. तर तो तडका कसा देत आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर साधी सोपी आता खोबऱ्याची चटणी आपण बनवत आहोत. तर हे बघा मैत्रिणी प्रथम आपण तेल टाकलेलं आहे. शक्यतो आपण कमीच तेलात करत आहे, जास्त तेल टाकत नाही. आता त्याच्यात आपण थोडे जिरे टाकलेले आहे आणि थोडा कढीपत्ता टाकलेला आहे. आता मैत्रिणी छान असा तडका देऊन घ्यायचा. लालसर जिरे असे भाजून तडकून घ्यायचे आहे. आता जे काय आपण ही चटणी यायची त्याच्यात तडका द्यायचा आहे. आता या चटणीमध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. तर ही बघा अशी टेस्टी आणि खायला चवदार अशी आपली ही खोबऱ्याची चटणी आपण तयार केलेली आहे पराठ्यांबरोबर खायला. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी अशी चटणी करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मैत्रिणी ह्या पद्धतीने आपली छान अशी खोबऱ्याची चटणी आता तयार झालेली आहे. तर या पद्धतीने अशी चटणी करायची.
आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची, छान असं शिजून द्यायचं, तोपर्यंत असं छान हलवायचं. ग्रीन कलरची अशी छान मस्त टेस्ट आहे आपली. ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. आता गॅस मंद आचरणावर करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणी, अशी चटणी तुम्ही करून बघा, खाऊन बघा. तर आता ही चटणी आपली छान मस्त अशी गरमागरम खोबऱ्याची तयार झाली. तर चला मैत्रिणी, आता आपण पराठ्याचा आणि चटणीचा आनंद घेणार आहोत. या पराठे आणि चटणी खायला. तर या पद्धतीने खायच्या गडबडीत सकाळी नाश्ता बी छान होतो आणि डब्यावर नेण्यासाठी बी चांगलं, मुलांना बी झटपट शाळेसाठी छान. तर हे बघा, या पद्धतीने अशी चटणी आपली तयार झाली. तर आता चला आपण पुढची रेसिपी मैत्रिणी लवकरात उद्या मी घेऊन येत आहे. नमस्ते आणि जय भीम मैत्रिणी. तर हे बघा मैत्रिणी, अशी छान अशी चटणी. हे बघा, पराठ्याबरोबर खायला अशी छान अशी.